मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. बघा, चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत. बघा, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव. सोयाबीनला बाजारभावामध्ये आज मोठ्या प्रमाणात चढ-उतार झालेला आहे. महाराष्ट्रात कोणत्या मार्केटमध्ये कशा पद्धतीने सोयाबीनचा बाजारभाव होता याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून आज बघणार आहोत. सुरुवातीला तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आमच्या किसान मित्र चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून सोयाबीन असेल, कांदा असेल, या बाजार समितीतील बाजारभाव तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील. तसेच नवीन जे काही अपडेट असतील, शेतीविषयक असेल किंवा इतर जे काही शेतकऱ्यांच्या समस्या असतील, तणनाशक असेल, याच्याविषयीचा व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो. तर बघूया, सोलापूरमध्ये आज एकूण आवक आलेली 110 क्विंटल, बाजारभाव आहे 4090 रुपये. अमरावती 4689 क्विंटल, 4036 बाजारभाव. जळगाव 370 क्विंटल आवक आलेली आहे, बाजारभाव आहे 3700 ते 4000 रुपये. नागपूर 682 क्विंटल आवक आलेली आहे, बाजार आहे 3600 ते 4175. हिंगोली 3600 ते 4100, 400 क्विंटल आवक आलेली आहे. आज सर्वात जास्त बाजारभाव जो होता तो होता लातूर. या ठिकाणी 10,000 क्विंटल आवक आलेली आहे, 3900 ते 4100 रुपये बाजारभाव आपल्याला बघायला मिळतो. त्याचबरोबर सरासरी बाजारभाव जर बघितला तर आज 4050 रुपये सरासरी बाजारभाव सिल्लोड आणि वरुड या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. सर्वात कमी बाजारभाव वरुड या ठिकाणी आज 3800 रुपये आपल्याला पाहायला मिळतो. सरासरी बाजारभाव जर बघितला, आष्टी 40 रुपये, देवणी 39 रुपये, सिल्लोड 40 रुपये, वरुड 38 रुपये. दिनांक 9 रोजीचा एकूण सरासरी बाजारभाव 39.69 रुपये. आष्टी कारंजा 4170 रुपये. त्याचबरोबर देवणी 4130 रुपये सर्वात जास्त बाजारभाव. त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर ठिकाणचा विचार जर केला तर 4000, 4100, 4200 हा बाजारभाव सगळीकडे स्थिर असेल. महाराष्ट्रामध्ये वरुड या ठिकाणी आज 4100 बाजारभाव होता. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून सोयाबीन बाजारभाव हा अतिशय स्थिर राहिलेला आहे. त्याच्यानंतर सरकारने अशी घोषणा केलेली आहे की येत्या काही दिवसामध्ये बाजारभाव वाढणार आहे, परंतु बाजारभाव कधी वाढणार यासाठी सर्व शेतकरी हा विचारात पडलेला आहे. कारण का, सोयाबीनचा जर बघितला तर सरकारने जे काही केंद्र ठरवून दिलेले आहे त्याच्यामध्ये बाजारभाव जो दिलेला आहे 4980 रुपये, परंतु शेतकऱ्यांना फार कमी बाजारभाव मिळत आहे. त्याच्यामुळे सर्व शेतकरी सध्या चिंतेत आहे. येत्या काही दिवसातच हा तिढा लवकर सुटला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळेल व शेतकऱ्यांची समस्या लवकरात लवकर दूर होईल. केंद्राने दिलेल्या आदेशानुसार 5000, 5100 पर्यंत बाजारभाव सोयाबीनला मिळाला पाहिजे, परंतु राज्यामध्ये 3800, 3900, 4000 बाजारभाव मिळत आहे. सोयाबीन बाजारभावाचे अचूक अंदाज, त्याचबरोबर मागील बाजारभाव पुढील बाजारपेठेमध्ये किती बाजारभाव असेल याचे सविस्तर अंदाज बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून नवीन नवीन माहिती तुम्हाला सर्वात आधी आमच्या चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळेल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व आपल्या भागामध्ये आज सोयाबीनला बाजारभाव काय आहे हे आम्हाला नक्की कळवा.